तर धाराशिवच्या येरमाळा येथील वनविभागाचा हलगर्जीपणा समोर आलाय। पाण्याविना 45,000 रोपं जळून खाक झाले तर शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा झालाय। येरमाळा वनपरिक्षेत्रातील उपळाई रोप वाटिकेमधील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तर याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा वन परिक्षेत्रात घनवन उभारणीसाठी वन विभागानं नर्सरी उभारली। मात्र या नर्सरीची अवस्था काय आहे तुम्ही पाहू शकता की इथं या नर्सरीमध्ये 45,000 रोपं लावण्यात आली। मात्र वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या झाडांना या रोपांना पाणीच न दिल्यानं ही सर्वच रोपं आता जागीच जळून धुरळा झालेली आहेत। ते कामगार माझ्यासोबत आहेत। मामा, काय सांगाल, काय विचाराने लावली होती नर्सरी, आता काय झालं? आता सध्या नर्सरीची व्यवस्था बेकार झाली आहे सध्या आता ही। आणि दुसरी गोष्ट ही माझ्यावर सोपलं होतं सगळं। आणि मला थोडं दवाखान्यात, मी 10-12 दिवस दवाखान्यात होतो। त्याच्यामुळे साहेबांनी दुसरा एक माणूस ठेवला। त्या माणसानं काही पाणी पिणी दिलेलं नाही ह्याला, त्याच्यामुळे ही रोपं सगळी जळाली सगळी। कोणकोणती रोपं आहेत त्याच्यामध्ये, किती रोपं होती? ह्याच्यात रोप 45 पिशवी भरलेली आहे। आणि त्यातली रोपं भरलेली जवळजवळ मी रोप तयार केलंय, जवळजवळ 30,000 रोप तयार केले। ते रोप काय राहिलेलं नाही आता, कुठं तरी एखादं चांगलं तर सगळे गेले। कोणते कोणते रोप आहेत त्यात? लिंबुनी आहे, आवळा आहे, सीताफळ आहे, चिंच आहे, पुन्हा बेहडा आहे। असे म्हणजे प्रकारची बरीच आहेत झाड आहेत। हे सगळे काय उद्देश होता हे सगळं करण्याचा? हे उद्देश तयार रोप करून हे जंगलात लावायचा उद्देश होता आहे। वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे इथं पाणी असताना देखील या झाडांना पाणी न दिल्यानं ही कोट्यवधीची रोपं आता जागी जळून खाक झाली आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, येरमाळा, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।